चांदूर बाजारमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। भाजप कार्यालयापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। संविधानाची मूल्ये, उद्दिष्टे आणि प्रत्येक नागरिकाला मिळालेले हक्क जपण्याचा संकल्प यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी सर्वप्रथम भाजप कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करण्यात आले। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत हक्क, जबाबदाऱ्या आणि देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेले स्वातंत्र्य यांची आठवण करून दिली आहे। यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एकत्रित आलेत। येथेही बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी वक्त्यांनी संविधान हा देशाचा आत्मा असल्याचे सांगत त्याचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले। या कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष रमेश तायडे, नगरसेवक पदाचे उमेदवार आनंद उर्फ टिकू अहिर, अतुल रंगवंशी, गोपाल तिरमारे, करण खंडारे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। संविधान दिवस हा फक्त औपचारिकता नसून देशातील समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा संदेश पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा दिवस असल्याचे सर्वांनी म्हटले आहे। कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण आदरपूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेत। आज भारतीय संविधान दिन असल्याने भारतीय जनता पक्ष चांदूर बाजारच्या वतीनं सर्व चांदूर बाजार शहरवासियांना भारतीय राज्यघटने दिनाच्या शुभेच्छा देतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या रोजीच आपलं भारताचं संविधान तयार करून ते देशाच्या सुपूर्द केलेलं होतं आणि भारताचं संविधान जे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे असं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ही एक भारताला नव्हे तर पूर्ण जगाला एक देण आहे आणि अशा संविधानाचा आज दिवस आहे आणि आज संविधान दिन हा पूर्ण भारत देशामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा भारतीय राज्यघटनेला अतिशय मोलाचं स्थान त्यांच्या ज्या कारकिर्दीमध्ये दिलेलं आहे आणि अशा भारतीय राज्यघटनेचा आज संविधान दिन म्हणून पूर्ण देशात साजरा केला जातो।